नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आळूची वडी बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आळूची वडी बनवण्यासाठी पानं कशी घ्यावीत, त्याच्यासाठी पीठ कसे बनवावे आणि आळूची वडी लावायची कशी, त्याचबरोबर ती उकळून छान तळायची कशी जेणेकरून वडी छान कुरकुरीत होईल, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आळूची वडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण आळूची पानं घेतली आहेत। अशी हिरवी पानं असतात ही, आणि याला असे काळे देठ असतात ज्याची वडी बनवतात। अशी पानं घ्यायची आहेत आपल्याला। जास्त मोठी नाही घ्यायची आणि जास्त छोटी पण नाही घेतली, मीडियम साईजची पानं घेतली। आणि हे जे काळे देठ असतात पानांना ते आपल्याला सुरीने काढून घ्यायचे आहेत। पानं आधी स्वच्छ पाण्याने चांगले 2-3 वेळा धुवून घ्यायचे, त्यानंतर सुरीनेचे असे देठ काढायचे आहेत। असं खाली ठेवून घ्यायचं आपल्याला आणि पानाचे हे जे देठ आहेत ते आपल्याला असे सुरीने काढून घ्यायचे। सुरीने असे पानांचे देठ काढून झाले आहेत, तर त्यानंतर आपल्याला लाटण्याने हलक्या हाताने ना असं लाटून घ्यायचे पानाला। असं लाटल्यामुळे ना आपण जेव्हा वडीला पीठ वगैरे लावून रोल करतो तर त्यावेळेस ती वडी सुटत नाही। पानाने लाटल्यामुळे वडी जेव्हा आपण उकडतो तर त्यावेळेस सुद्धा आपला रोल आहे तो सुटत नाही वडी उकडून झाल्यानंतर। आता हे सगळे पानं स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून हे लाटण्याने थोडे लाटून घेतले आहेत, तर आपण याची वडी बनवायला घ्यायची। वाटण बनवायचं आहे, त्यासाठी आता लसूण घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तर लसूण आणि मिरचीचं वाटण बनवायचं आहे। अशा प्रकारे लसूण आणि मिरचीचं वाटण बनवून झालेलं आहे। आळूच्या वडीला लावण्यासाठी जे पीठ असतं तर ते पीठ बनवून घेऊया आपण। त्यासाठी बेसन पीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद घेतली आहे, मीठ, हिंग घेतले थोडंसं, आणि यामध्ये आता आपण लसूण आणि मिरचीचं जे वाटण बनवलेलं ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे। हा चिंचेचा कोळ आहे। 10 मिनटं चिंच गरम पाण्यामध्ये ठेवायची। आता हे सगळं पीठ आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे तर ते मिक्स करून झाले छान। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं। तर या चाळणीमध्ये आपल्याला वडी उकडायला ठेवायची, त्यासाठी चाळणीला थोडं तेल लावून घ्यायचं आहे। आता आपण वडी बनवूयात, त्यासाठी पान घेतले जे आपण छान लाटलेले होते ते पानं घेतले। तर या पानावरती आपल्याला जे आपण बॅटर बनवलं ना, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, तर ते यावरती आपल्याला असं लावून घ्यायचं आहे। थोडं थोडं संपूर्ण पानाला आपल्याला हे पीठ असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता या पानाला आपलं पीठ लावून झाले, तर यावरती असं दुसरं जे पान आहे ते ठेवायचे, उलटं ठेवायचे पान। आता या पानाला पण आपल्याला पीठ लावायचे। या पानाला पण आपण छान पीठ लावून घेतले। आता यावरती अजून एक पान आपण लावणार आहोत, तर या पानाला पण आपल्याला पीठ छान लावून घ्यायचं आहे। या पानांचा आपल्याला रोल करायचा आहे, त्यासाठी आपण साईडचे जे आहेत तर ते आपण घडी केली आहे, त्याच्यावरती पण आपण थोडंसं बॅटर लावलं आहे। आणि आता आपण अशा प्रकारे रोल करायचं आहे आणि त्याला पण आपण थोडं थोडं बॅटर लावलं आहे। असं वरतून थोडं बॅटर लावून आणि साईडने बॅटर लावून आपल्याला ही वडी चाळणीमध्ये ठेवायची आहे। अशा प्रकारे सगळ्या वड्या करून घ्यायच्या आहे। वडी उकडण्यासाठी एका कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही वडीची जी चाळणी आहे तर ती यामध्ये आपल्याला ठेवायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि 10 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे।
15 मिनटं झाली आहेत. आता आपण चेक करूयात की आपली वडी उकडून झाली आहे की नाही. तर आपण सुरीने चेक करणार आहोत. जर आपल्या सुरीला चिटकलं तर म्हणजे आपली वडी नाही झाली आहे. आपली वडी शिजली आहे. वडी आपली उकडून झालेली आहे आणि हिचा रोल जो आहे वडीचा तो अजिबात सुटलेला नाही आहे. तर वडी आपल्याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायची आहे. वडी आता थंड झालेली आहे आणि आपली वडी कुठूनही रोल आपला जो आहे तो सुटलेला नाही आहे, कारण आपण त्याची पानं लाटून घेतली होती. तर आपल्याला वडी कापायची आहे. वडी अशी 1 इंच आपल्याला कापायची आहे. वडी जास्त जाड नाही कापायची किंवा पातळी नाही कापायची, नाही तर वडी आपली जाड कापल्यामुळे कच्ची राहते. वडीला असे छान पदर सुटलेत, खूप सारे लेयर्स पण आलेत, बघू शकता. अशा सगळ्या आता आपल्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. सगळ्या वड्या कापून झाल्या की आता आपण या तळून घेणार आहोत तेलामध्ये. वडी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला वडी तळायची आहे. आता याला डीप फ्राय करायचं आहे. त्यासाठी तेल गरम झालं का गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि एक एक वडी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि 4 ते 5 वड्या आपल्याला एकत्रच तळून घ्यायच्या आहे तेलामध्ये. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, पण आपण डीप फ्राय केलं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवून दोन्ही साईडची वडी अशी छान तळून घ्यायची आहे आणि वडी तळून झाली, कुरकुरीत छान झाली की वडी काढून घ्यायची आहे. अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या वड्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मस्त अशी अळूवडी बनवून झालेली आहे. तर मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते. किती छान तिला पदर्स लेयर्स आलेले आहेत, खूप भरपूर असे लेयर्स आलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्ही बनवून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.